परिषदेच्या निवडणुकीची तयारी चालू आहे. शिवसेनेची मोर्चे बांधणी सुरू आहे. नेमकं कशा पद्धतीने नियोजन केलं? आता नगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झाल्यात, त्यात महायुतीला यश संपादित करता आलं आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून सुद्धा भविष्यातल्या या निवडणुकीच्या दृष्टीनं आमचे संपर्क नेते राजनजी साळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या काही पदाधिकाऱ्यांची पहिल्यांदा बैठक घेतली जाईल, नंतर इच्छुक उमेदवाराची उद्या बैठक घेतली जाईल आणि त्यानंतर महायुतीची बैठक जागा वाटप होईल. घवघवीत यश महायुतीला पुन्हा मिळेल या जिल्ह्यात. नगरपालिकेच्या वेळी जसं झालं भाजप शिवसेना तसं आता जिल्हा परिषदेला काय अपेक्षित? जिल्हा परिषद भाजप शिवसेना जसं नगरपालिकेला झालं तसं येणाऱ्या होऊ घातलेल्या या निवडणुकीसुद्धा निश्चित तसं होणार. का तर कार्यकर्त्याचा उत्साह असतो, काही ठिकाणी मागणी जास्त असते. महायुती आहे, इच्छुकांची गर्दी थोडी असलं तर स्वाभाविक आहे की थोडंसं मागं थोडं पुढं करावं लागेल. म्हणजे तक्रारी होणार भाजप शिवसेना? तक्रारी नाही म्हणणार मी, वाटाघाटीच्या संदर्भातला चर्चा होणार. सखोल अशी चर्चा होऊन विजयी उमेदवार कोण आहे त्याला जास्त प्राधान्य देऊन शिवसेनांनी, भारतीय जनता पार्टी असेल, लवजी शिक्षण सेना असेल, RP असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही निवडून येणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देऊ. थोडंफार जागा वाटपाच्या संदर्भातलं एखादी पाऊल मागं पुढं करता पडलं गरजेचं तर तशाही संदर्भातलं होईल, पण महायुती होईल. महायुतीचा कायम ठेवण्याचा सगळ्यांचा प्रयत्न 100% असेल. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.